नमस्कार, मी किरण. तर आज आपण खेकड्याचा रस्सा कसा करायचा आणि ते कसे साफ करायचे ते सगळं मी आज दाखवणार आहे तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही हे फिशवाल्यांच्या इथनं असे खेकडे आणू शकता. ती लोक नांग्याने त्याचे पाय काढून देतात. ते थोडे जिवंतच आहेत. पहिलं तो खालचं पांढरं आवरण असतं, तर हा पातळ पापुद्रा काढून घ्यायचा आहे. कचरा आहे हा, आपल्याला टाकून द्यायचा आहे. आता मध्ये हात घालून वरचं कवच काढायचं आहे आणि ह्याच्यात जी अंडी आहेत ती बाहेर काढून घ्यायची आहेत आपल्याला आणि ते वरचं कवच टाकून द्यायचं आहे. तुम्हाला जर जिवंत भीती वाटत असेल तर गरम पाण्यात एक धुवून घ्या, म्हणजे ते थोडे मरून जाते. नंतर मग साफ केले तरी चालते. तर असं हे कवच आणि हा कचरा आपण वेगळा करतोय. आणि ह्या खेकडा मी घेतलाय करून साफ. असेच करून हे सगळे खेकडे साफ करून घ्यायचे. तर हे 1 किलो घेऊन आलेले, 1 किलो खेकडे. तर हे 8 ते 9 बसलेत खेकडे मिडियम साईजचे. जेवढं पातळ वरचं आवरण निघतं तेवढं काढून टाकायचे. काय काय कठीण जातात काढण्यासाठी, जोर द्यावा लागतो खूप. हे असं साफ करून घ्यायचं आहे आपल्याला. ते थोडं कठीण आहे. कधीही खेकडा मागच्या साईडने जिथं पाय जास्त आहेत तो मागच्या भागाने आपण हे करायचं आहे. तर हा कठीण जातो हे करायला. तर हा पातळ पापुद्रा आहे मागचा येल्लो कलरचा. त्याच्यावर मी आता चमच्याने आपण अंडे जसं फोडतो तसं करून फोडायचं आहे. तर ते कवच निघून जातं, तर सोपं जातं काढायला. तर हे सगळं असं साफ करून घ्यायचं आहे आणि तिथूनच वरनं धरून असं 2 भाग करायचे. त्याच्या आतलं काढून घ्यायचं आणि ते वरचं कवच टाकून द्यायचं आहे. मलाही आधी भीती वाटायची खेकड्यांची, पण मासेवाले हे सगळं साफ काढून देतात आपल्याला, नांगे आग आणि पाय त्याचे. तर आता मी हे मोठे मोठे नांगे काढून ठेवते. तर ह्याचा आपण रस्सा करायचा आहे. रस्स्यात टाकायचं आहे आपण आणि जे काही पाय उरतात ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर माझे खेकडे साफ करून झालेले आहेत ऑलमोस्ट. हे नांग्याचं रस्स्यात टाकलं की शिजल्यावर त्याच्या आतलं मांस खूप छान लागतं. हे असं सगळं साफ करून घ्यायचं. जेवढं पातळ पातळ कवच असे निघतात ते काढून घ्यायचे बरोबरचं. तर याच्या पण आतमध्ये मांस खूप असतं. तर आपले खेकडे साफ करून झाले. आता ते पाय मी धुवून घेतले स्वच्छ आणि मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. तर बारीक करून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, त्यामुळे चाळणीचा वापर करा. स्वच्छ पाणी टाकून अजून एकदा हे करून घ्यायचं त्याच्यात. 1 ते 2 ग्लास पाणी टाकून ते पूर्ण हे करून घ्यायचे. गाळगाळ राहतो त्याचा वरचे कवचाचा चोथा. झालेलं आहे. आता हे वरचं टाकून द्यायचं आहे आपल्याला.
असं घट्ट पिळून घ्या आणि वरचं टाकून द्या. कचकच असते ही, त्यामुळे खाण्याला एक नसतं ते. तर माझं पायांचं काढून झालेलं आहे सगळं मिक्सरमधनं बारीक करून. आता आपण रश्श्याची तयारी करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापली की आपण त्यात तेल टाकून घेतलेले आहे 2 मोठे चमचे. त्यात फोडणीसाठी लसूण वापरला आहे, थोडं आलं लसूण पेस्ट टाकली आहे, हळद लाल तिखट टाकून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार. आणि जे मी वाटण केलं होतं, वाटणाची सेपरेट रेसिपी मी शेअर केलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. तर ते वाटण मी टाकून घेतलेले आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे. सगळं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही वाटण टाकून घ्या. माझा मसाला परतून झालेला आहे. आता ते आपण पाणी केलं होतं मिक्सरमधनं गाळून, ते पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडं हलवून घेतलं की मग आपण ते खेकडे आणि त्याचे जे नांगे काढलेले होत्या ते टाकून घ्यायच्यात रश्श्यात. धुवून घ्यायचे स्वच्छ सगळं आणि मगच टाकायचे रश्श्यात. तर हा रस्सा मी थोडा आटून देणार आहे मस्त असा. मीठ टाका चवीनुसार, म्हणजे हा आपला रस्सा रेडी होईल. अतिशय छान झालेला आहे. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.